उन्हाळा म्हटलं की जेवण अगदी कमी जात असतं आणि पाण्याचं प्रमाण आपल्या शरीरामध्ये जास्त वाढत जातं. अशा वेळेस आपल्याला जेवण नकोशी वाटतं, पण अगदी हेल्दी, पौष्टिक, कमी तेलकट, कमी तिखट असं जेवण आपल्या आहारामध्ये असेल तर जेवणही जातं, वजनही कमी व्हायला मदत होते. अशी सिरीज आपण इथे चालू केलेली आहे. आजच्या सिरीजमध्ये छान महाराष्ट्रीयन कढी आहे, वांग्याचे काप आहे, सोबतच तोंडी लावायला मक्याचे दाणे आणि भात, चपाती असा आपला मराठमोळी मेनू असणार आहे. चला कोणताच वेळ न घालवता पटकन सुरुवात करू. सगळ्यात पहिलं आपण इथे दही करून घेणार आहे. आता इथे मी दह्याचीच कढी करून घेणार आहे. दही घेतलेले, दह्याची कढी बनवते. त्यासाठी आता किती लोकांसाठी तुम्ही कढी बनवणार आहे त्यानुसार दही घ्यायचं आहे. त्यामध्ये 2-3 चमचे बेसन पीठ आपल्याला घालायचे. जे पोहे खायचे चमचे असतात ना, ते चमचे इथे आपल्याला पीठ घालायचं आहे. गुळाचा एक खडा आपल्याला यामध्ये घालायचा आहे, म्हणजे दही चांगली आंबट गोड अशी लागते. आणि चांगलं फेटून घ्यायचं. दही चांगलं फेटून घ्यायचं जोपर्यंत दही व्यवस्थित मोडलं जात नाही तोपर्यंत. तर इथे बघू शकता छान मोडलं गेलेलं आहे. नंतर ना यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं. आता हे झालं आपलं ताक बनवून तयार झालेलं आहे. कढीसाठी आपण हे ताक बनवून घेतलेलं आहे. आता इथे कढीला छान फोडणी देऊ. कढीची फोडणी करण्यासाठी इथे 3-4 लसूण पाकळ्या आणि 3-4 मिरच्या घेतलेल्या आहे. मिक्सरला याची आपल्याला ठेचा करून घ्यायचा या पद्धतीने. पाणी वगैरे काही घालायचं नाही आहे. नंतर ना कढईमध्ये 2-3 चमचे मोहरीचं तेल घालून घेतलेलं आहे, किंवा तुम्ही तूप घातलं तरी चालेल. जिरी मोहरी घालून घ्या, केलेला ठेचा घाला, कढीपत्ता घालून चांगला परतून घ्या आणि नंतर ना यामध्ये हळद, हिंग घालून घ्या. आता कढी बनवताना दुसरे कोणतेही मसाले यामध्ये घालायचे नाही, फक्त हळद आणि हिंग घालायचं आहे. आणि तुमच्याकडे थोडासा गरम मसाला असेल तर तुम्ही यामध्ये गरम मसाला घातला तरी चालेल. तडका बनवून घेतला की त्यामध्ये जे आपण ताक बनवून घेतलं होतं कढीसाठी, ते ताक यामध्ये घालायचं आणि कढी हलवत राहायची. आता कधी कधी काय होतं, कढी आपण बनवत असतो पण कढी बनवताना उकळी येते तेव्हा कढी फुटली जाते. तर इथे आपल्याला मीठ लगेच घालू नका जर तुमची कढी फुटत असेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कढीला उकळी येईपर्यंत असं अधनंमधनं सारखं ढवळत राहा. म्हणजे काय होतं, कढी फुटत नाही आणि व्यवस्थित बेसन पीठ जे घातलं असतं ते व्यवस्थित दह्यामध्ये मिक्स झाल्यामुळे मग कढी फुटत नाही. कढीला उकळी आली की सगळ्यात शेवटी चवीप्रमाणे मीठ घाला आणि परत एकदा एक चांगली उकळी काढून घ्या. थोडा वेळ 10-1 मिनटं अशी बारीक गॅसवरती उकळती ठेवा, म्हणजे व्यवस्थित कढी उकळली गेली की जे बेसन पीठ घातलेले तेही शिजलं जातं आणि कढीलाही छान अशी वरती तूप सुटतं. तर इथे आपली कढी बनवून तयार झालेली आहे. सगळ्यात शेवटी गॅस बंद करायचा आणि मग आपल्याला यामध्ये कोथिंबीर घालायची, कारण आंबट पदार्थामध्ये कोथिंबीर घातली की कोथिंबीर काळी पडते. कढी बनवून तयार झालेली आहे. आता वांग्याच्या कापासाठी आपण एक मसाला हिरवा वाटण करून घेतोय. ओलं खोबरं, आलं, लसूण, हिरव्या मिरच्या, कढीपत्ता आणि कोथिंबीर घेऊन आपल्याला हे हिरवं वाटण थोडंसं पाणी घालून हे वाटण करून घ्यायचे. आता इथे घेतलेले 2 चमचे बेसन पीठ आणि 2 चमचे तांदळाचं पीठ घेतलेले आहे. मसाला बनवण्यासाठी आता यामध्ये तांदळाचं पीठ आणि बेसन तुमच्या अंदाजानुसार तुम्ही इथे कमी जास्त घालू शकता. नेहमीचे जे मसाले असतात मसाल्याच्या डब्यामध्ये आपले, तेच यामध्ये घालून घ्यायचे. थोडीशी आमचूर पावडर यामध्ये घाला, अर्धं लिंबू पिळून घाला, नाही तर त्यानंतरनं यामध्ये तुम्ही केलेलं वाटण घालून घ्यायचे. कोथिंबीर घालायची आहे बारीक चिरलेली, मीठ घालायचं आणि सगळे मसाले आणि हे वाटण एकत्र मिक्स करून घ्यायचे. वाटण मिक्स करून झालं, साईडला ठेवून देऊ. आता वरचा जो घोळ असतो, म्हणजे वरचं जे स्टफिंग असतं ते आपण इथे बनवून घेऊया. इथे थोडासा रवा घेतलेला आहे, त्यामध्ये तांदळाचं पीठ, थोडीशी हळद, थोडंसं लाल तिखट, मीठ आणि धने पावडर घालून मी हे मिक्स करून घ्यायचं. त्यानंतरनं वांग्याचा मागचा जो दांड्याचा भाग असतो तो कापून घ्या आणि नंतरनं अशा चकल्या करून घ्या. चकल्या जास्त पातळ करू नका, थोड्याशा जाड करा या पद्धतीने.
या पद्धतीनेच आपण बाकीच्या वांग्यांचे आपण इथे काप करून घेणार आहे. आता जर तुम्हाला असे मोठी वांगी भेटली तर मोठी वांगी घ्या, किंवा ही छोट्या वांग्यांचे सुद्धा काप खूप छान होतात. वांग्यांचे काप बनवून तयार झालेले मसाल्यामध्ये घालून घ्या आणि व्यवस्थित मसाला हाताने प्रत्येक कापवरती लावून घ्या. म्हणजे प्रत्येक चकलीवरती मसाला लावून घ्यायचा आणि जे आपण तांदळाचं आणि रव्याचं जे आपण गोळ बनवून घेतलेलं आहे त्यामध्ये घालून घ्या आणि व्यवस्थित स्टफिंग करून घ्या. व्यवस्थित त्यावरती घोळून घ्या रवा आणि तांदळाचं पीठ, की जेणेकरून मसाला पण निघाला नाही पाहिजे आणि वरचं आवरण जे आहे ते छान असं कुरकुरीत बसलं पाहिजे, लागलं पाहिजे. असं या पद्धतीने हे तुम्ही इथे लावून घ्या. जरासा हाताने लावून घ्या कडेमेरेने. तर ज्या पद्धतीने आपण हे करून घेतले त्याच पद्धतीने बाकीचे राहिलेले कापसुद्धा आपल्याला इथे करून घ्यायचे. आता एवढे बनवून झालेले आपले. आता आपण याला फ्राय करून घेणार आहे. तर एका पॅनवरती तेल गरम करायला ठेवून द्या या पद्धतीने आणि एक्स्ट्राचं तेल काढून घ्या. जेव्हा पॅनला पूर्ण तेल लागतं तेव्हा एक्स्ट्राचं तेल काढून घ्या आणि नंतर त्यावरती हे वांग्याचे काप ठेवून घ्या. एक एक ठेवून घ्या व्यवस्थित असं, आणि जास्त दाटीवाटी करू नका म्हणजे आपल्याला उलटताना ना त्रास होणार नाही आहे. तर साधारणतः जेवढे बसतील तेवढेच यावरती ठेवून घ्या. ठेवून घेतले की नंतर ना यावरती वरनं पण तुम्हाला तेल घालायचे, कारण रवा आणि तांदळाचं पीठ काय होतं लगेच असं तेल जे असतं ना ते असं शोषून घेतं, ड्राय होतात. म्हणून आपल्याला वरनं पण असे तेल घालून घ्यायचे उलटण्याने आणि नंतर ना याच्यावरती झाकण ठेवा. 5-1 मिनिट झाकण ठेवा म्हणजे वांग्याचे जे काप आहे ना ते चांगले शिजले जातात. आता इथे तुम्ही बघू शकता व्यवस्थित शिजले गेलेले. आता उलटे करून घ्यायचे, पण झाकण अजिबात ठेवायचं नाही. दोन्ही बाजूने अधनं-मधनं उलटे करून चांगले असे कुरकुरीत हलकासा असा गोल्डन कलर येईपर्यंत, म्हणजे जसं आपण भाजून घेतो ना अगदी तसा कलर येईपर्यंत आपल्याला हे पॅनवरती चांगले कुरकुरीतपणा येईपर्यंत इथे शेकून घ्यायचे. तर इथे तुम्ही बघू शकताय छान कलर आलेला आहे. वरचं जे कोटिंग आहे ना ते छान असे कुरकुरीत झालेले आहे. तर हे झाले आपले वांग्याचे काप बनून तयार झालेले. आता भात लावून घेऊया कुकरला. तांदूळ 1 वाटी धुवून घ्या आणि भात शिजवताना कढी असल्यामुळे कढी किंवा वरण जेव्हा बनवतो तेव्हा मी 1 चमचा तूप भातामध्ये शिजवतानाच घालते, म्हणजे भात चांगला मऊसूत शिजला जातो. गरमागरम अशा खरपूस भाजलेली चपाती इथे बनवून घेतलेली ह्या पद्धतीने, आणि मक्याचे दाणे फक्त मी मीठ घालून अर्धवट असे शिजून घेतलेले. जास्त शिजून घ्यायचे नाही मक्याचे दाणे, नाहीतर ते चपटे होतं. तर या पद्धतीने आज आपली उन्हाळ्याविषयी हलकी फुलकी पटकन होणारे, कमी तेलकट कमी मसाल्यातली हेल्दी आहे हीच थाळी आज आपण इथे बनवून घेतलेली आहे. रोजच्या जेवणासुद्धा तुम्ही ही बनवू शकता. वजन कमी करत असाल तर असाच आहार हलका फुलका घ्या, आपल्या घरातला घ्या, कमी मसाल्याचा कमी तेलकट घ्या आणि चालणं ठेवा. लिंबू पाणी अधनंमधनं पीत जा. उन्हाळा खूप कडक आहे. उन्हाळ्यात काळजी घ्या, मुलांची काळजी घ्या, तुमचीसुद्धा काळजी घ्या.